माझ्यासह सर्वांची नार्को टेस्ट करा. फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या आरोपांवरून रणजित निंबाळकरांचं नार्को टेस्टचं चॅलेंज. तर त्या पत्रातील खासदार आपण नसल्याचाही दावा. महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टर माइंड. फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर निंबाळकरांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका. सगळे आरोप निंबाळकरांनी फेटाळले. जयश्री आगवणेंनी माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. मास्टर माइंडच्या बंगल्यातून जयश्री आगवणे यांची गाडी बाहेर आली. तिथे कट शिजला. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंवर निशाणा. शेर को धमका सकते हैं, डरा सकते नहीं. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजे निंबाळकरांवरती निशाणा. तर अंधारेंनी माझ्या विरोधात 277 गुन्हे कुठून आणले, निंबाळकरांचा सवाल. सातारामध्ये रणजितसिंह निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक. रणजितसिंह नाईक निंबाळकर पत्रकार परिषदेनंतर भावूक. डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून निंबाळकरांवर गंभीर स्वरूपाचे आरोप. इलाका तुम्हारा धमाका हमारा म्हणत सुषमा अंधारेंचं रणजित निंबाळकरांना चॅलेंज. खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच. आरोप करणाऱ्यांनी चर्चेला या म्हणणाऱ्या निंबाळकरांना प्रतिआव्हान. संपदा मुंडेंच्या बदनामीबद्दल फलटण पोलीस गुगलला पत्र लिहिणार. संपदा मुंडेंबद्दलचा बदनामीकारक मजकूर हटवण्यासंदर्भात पत्र लिहिणार. फलटणच्या डीवायएसपींचं अंधारे आणि पीडित कुटुंबियांना आश्वासन. सत्तेसाठी लढताय ना, फलटण आल्यावर का पळालात? अंधारेंनी मला कुत्रा म्हटलं. होय, पण मी प्रामाणिक कुत्रा आहे. अंधारेताई, तुम्ही तर तुमच्या पतीशी प्रामाणिक राहिला नाहीयेत. निंबाळकरांचे कार्यकर्ते अनुप शहा यांचा अंधारेंवर निशाणा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या 2 रुपालींमधला वाद थांबता थांबत नाहीये. पुण्यात रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन केलं. चाकणकरांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. वोट चोरी होतीये हे आशिष शेलारांनी मान्य केलं. वोट चोरी होती हे आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं. वर्षा गायकवाड यांचा निशाणा. आशिष शेलारांना वांद्रे पूर्वमधील पटेल शहा दुबार मतदार दिसले नाहीयेत का? शेलारांच्या आरोपांवरून वरुण सरदेसाई यांचं प्रत्युत्तर. सरदेसाईंनी वांद्रे पूर्वमधील दुबार मतदारांची यादी दाखवली. कोणाचं मतदान झालं याची यादी ग्रामपंचायतीबाहेर का लावत नाही? आशिष शेलारांच्या आरोपांवरून माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांचा सवाल. मतांचा घोळ 1%, ईव्हीएमचा घोळ 99% आहे. उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू आता हिंदू समाजातील लोकांना मारहाण करणार का? दुबार मतदारांसंदर्भात उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. केंद्रीय आयोगानं भेटीसाठी वेळ न दिल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. अरविंद सावंत, अनिल देसाई आयोगाच्या भेटीसाठी गेले होते. निवडणूक आयोगानं भेटीसाठी दोघांनाही उद्याचा वेळ दिलाय. बोगस मतदारांविरोधात मवियाकडून आयोगाला निवेदन दिलं जाणार. मराठी मेली तरी चालेल असं बोलणं मराठी भाषेचा अपमान आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची प्रकाश सुर्वेंवर टीका. मुंबईतील मालाडमधील 5,000 कोटींचा पीएपी घोटाळा. वर्षा गायकवाड यांचा आरोप. बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी नियमित बदल. बिल्डरसाठी जमीन आरक्षणात बदल करण्यात आले. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांकडून पंतप्रधान मोदी फडणवीसांचं कौतुक. मोदी फडणवीसांच्या निर्णयामुळे साखर उद्योग उंचीवर पोहोचला. हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मी खेळाडू आहे पण जंगली रमीचा नाही, कुस्तीचा आहे. भाजपाच्या उदय सांगळेंनी माणिकराव कोकाटेंना डिवचलं. तर सिन्नरमधील पाणी टंचाई आणि इतर समस्या अजूनही कायम. सांगळेंची कोकाटेंवर टीका. पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तुर्तास स्थगित. मध्यरात्री 2:15च्या सुमारास वाहतूक सुरू. मृत मुलावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार. तर सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा. कोल्हापूरमध्ये शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्वाचा. गटप्रमुख, बूथ प्रमुख आणि शाखा प्रमुख उपस्थित असणार. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1,500 रुपयांचा हप्ता आजपासून जमा होणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचंही आवाहन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार प्रशांत पडळेंची मुख्यमंत्र्यांना धमकी. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 लाख आले नाहीत तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ. शेतकरी आत्महत्या करणार नाही तर मुख्यमंत्र्यांनाच उडवून देऊ. प्रशांत पडळेंची धमकी. मुंबईतील रुग्णालयामध्ये छगन भुजबळांच्या हृदयावरती यशस्वी शस्त्रक्रिया. भुजबळांना काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये शस्त्रक्रिया पार पडली.
संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये नितेश राणेंना मोठा दिलासा. राणेंसह संदेश सावंत आणि राकेश परब यांच्यावरील दोष सिद्धीचा पुरावा अपुरा असल्याचं स्पष्ट. तिघांचीही निर्दोष मुक्तता. अमित ठाकरेंकडून जखमी मनसे पदाधिकाऱ्याची भेट. गोगावलेंवरती टीका केल्याच्या रागातून महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावरती भ्याड हल्ला, तर मारहाण करणाऱ्याला प्रत्युत्तर मिळणार. अमित ठाकरेंच्या एकनाथ खडसेंच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणात दोघांना अटक. प्रत्यक्ष घरफोडी करणारी अजूनही फरार. आरोपींकडे कागदपत्र, सीडी, पेन ड्राईव्ह आढळला नाही. पोलीस अधीक्षकांची माहिती. माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनीता चारोस्कर यांचा भाजपात पक्षप्रवेश. दिंडोरीमध्ये पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या. चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य. नवी मुंबई विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना डावलण्यात आलं. मनसेच्या गजानन काळेंचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप. पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची नाराजी. नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 4 रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर. कृषी मंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विविध भागातील ऊस वाहतूक रोखली. दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात महिलाही उतरल्या. कोल्हापूरच्या शिरोळ तहसील कार्यालयावरती ऊसाच्या दरासाठी शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल 3700 रुपयाहून अधिक देण्याची मागणी. मुंबईमध्ये पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय. मात्र त्यासाठी गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाहीये. त्यामुळे नियंत्रित पद्धतीनं खाद्यपदार्थ देण्यासाठीचे हे कबूतरखाने खरोखरच सुरू होतील का, या संदर्भात शंका. नागपुरातील पिंटू शिर्के हत्या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार राजू भद्रेची निर्दोष मुक्तता. 19 जून 2002 मध्ये न्यायालय परिसरामध्ये शिर्केची हत्या झाली होती. पुनर्विचार याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाकडून भद्रेची निर्दोष मुक्तता. भटक्या कुत्र्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या शुक्रवारी निर्देश दिले जाणार. कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या मुद्द्यावरती निर्देश जारी केले जाणार. जळगावच्या कडोली गावात गोळीबार झाल्याची घटना. 31 वर्षीय तरुण गोळीबारामध्ये गंभीर जखमी. पोलीस तपास सुरू. जळगाव एमआयडीसी परिसरामध्ये गोळीबारातील जखमी कामगाराचा मृत्यू. 20 वर्षीय कामगार राजन शेख यांचा मृत्यू. आरोपी फरार. गुन्हा दाखल. एमआयडीसी पोलिसांकडून शोध सुरू. अमरावतीमधील रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील 8 पोलीस कर्मचारी निलंबित. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची मोठी कारवाई. छत्तीसगडमध्ये प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांच्या विरोधात सिंधी समाज चांगलाच आक्रमक. बघेल यांच्या प्रतिमेला चप्पल मारत जोरदार घोषणाबाजी. सिंधी समाजासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त. वर्ध्याच्या बोरगाव मेघे परिसरामध्ये नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. सावंगीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी. लवकरच रस्त्याचं काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन अखेर स्थगित. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये शिंदेची सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण. शेतकऱ्यांना अहवालाची प्रतीक्षा. लवकर पंचनामे अहवाल प्राप्त करण्याची मागणी. धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे फळभाज्यांना यावेळेस मोठा फटका बसलाय. दुधी भोपळा पिकांचं नुकसान. बाजारपेठेतही भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे धुळ्यामध्ये केळी पिकावरती कर्करोगाचा प्रादुर्भाव. कृषी विभागाच्या व्हॉट्सअॅप प्रकल्पांतर्गत नियमित निरीक्षण तर तातडीनं उपाययोजना करण्याचंही आवाहन. नंदुरबार शहर वाहतूक विभागाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी. फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई. धुळ्याच्या कोसुंबा परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे कपाशीचं मोठं नुकसान. पावसामुळे ओली झालेली कपाशी शेतकरी महामार्गावरती सुकवत असल्याचं चित्र.